हा आहे एक शोध, माणसांचा संघर्ष, अंगावर घेणाऱ्या साहसांचा, प्रश्न पडलेल्या वाटांचा, उत्तरांच्या प्रवासाचा शोध। मराठी दिवाळी अंकाच्या ठराविक चाकोरीचे साचलेपण बाजूला ठेवून संपादनापासून मांडणीपर्यंत सतत नवे प्रयोग करत मराठी वाचकांसाठी दरवर्षी एका नव्या अनुभवाचं दार उघडण्याची रोमांचक धडपड हेच दीपोत्सवाचं वैशिष्ट्य। आणि यंदा तर दीपोत्सव उतरतो आहे शब्दशः रस्त्यावर। लोकमत दीपोत्सवनी एक नवीन परंपरा निर्माण केलेली, एक नवी दिशा देण्याचाही त्याचा विचार आहे। आणि मला सर्वप्रथम जितके दीपोत्सवचे वाचक आहेत त्यांचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे, त्यांना आभार मानलं पाहिजे की आम्ही जे वेगवेगळे नवीन प्रयोग करतो आहोत त्या प्रयोगाला त्यांनी उचलून धरलेलं आहे। संपादक आम्ही गुलजार साहेबांना आणलं असेल, शोभा डेला आणलं असेल किंवा ग्रेव्स साहेबांना आणलं असेल, अनेक इतके आमचे नवीन आलेले आहेत संपादक। आणि हा जो प्रयोग केलेला आहे तर मला आपणाला सुद्धा त्याचंही तिथे अभिनंदन केलं पाहिजे, तिच्या टीमचे अभिनंदन केलं पाहिजे। आणि अनेक आम्ही असे बदलाव त्याच्यामध्ये आणलेले आहेत, लोकांपर्यंत नेलेले आहेत। मग तो नॉर्थ ईस्टचा भाग असेल किंवा एका एरियामध्ये राहणारे लोक असतील, हा जो प्रयोग होता हा अनोखा या देशामधला पहिला प्रयोग आहे असं मला वाटतं आहे। NH-44 हा भारत फार विशाल देश आहे आणि जगभर या देशाची कीर्ती आहे। महाभारतापासून किंवा 5000 वर्षापूर्वी जरी आपण गेलो त्याची कीर्ती आहे। आज आपल्याला नेमकं बघायचं आहे की गेल्या 25 वर्षामध्ये जेव्हा उदारीकरणची नीती या देशामध्ये आलेली आहे आणि आज भारत महासत्ता जगामध्ये होऊन जगाला दिशा देण्याची एक तयारी त्यांनी निर्माण केलेली आहे। आणि या देशामध्ये राहणारे अनेक तरुण जे आहेत यांच्या आकांक्षा काय आहे, कसं ते बदलाव बघताय, हे करण्यासाठी ही जी टीम आहे लोकमतची, ही टीम कम्प्लिटली कन्याकुमारीपासून ते काश्मीरपर्यंत जाणार आहे। हा आम्ही उलटा प्रवास सुरू केलेला आहे आणि आजूबाजूच्या गावामध्ये कसं काय बदलाव होतो आहे। आमचे आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी सुद्धा म्हटलं की अच्छे दिन आहे। आम्हाला नेमकं बघायचं आहे की भारत कसं बदललेलं आहे, त्यांच्या लोकांच्या आशाकांक्षा काय, त्यांचे ॲस्पिरेशन्स काय, आजूबाजूला जे राहणारे लोक आहेत त्यांना काय वाटतं आहे, ढाब्यावर राहणारे लोकांना काय वाटतं, ट्रक ड्रायव्हर्सला काय वाटतं आहे, आम्हाला समजून घ्यायचे, आम्हाला खरं भारत काय त्या लोकांसमोर आणायचं आहे। नॅशनल हायवे 44 कन्याकुमारी ते श्रीनगर, वाटेतली 11 राज्य ओलांडून देशाची दक्षिण उत्तर टोकं जोडणारा 3745 किलोमीटरचा रस्ता। आणि या रस्त्यावरून 35 दिवस सलग प्रवास करणारे 7 कलंदर भट्टे। ही रोड ट्रिप शोधते आहे जागतिकीकरणाचं वारं शिरल्यानंतरच्या ऐन 25शीत पोहोचलेल्या ग्लोबल भारताची लोकल रहस्य। त्याबरोबरच गप्पांच्या प्रदीर्घ मैफिली, प्रियंका चोप्रा, प्रिसिला चांद झुकेरबर्ग, विदुषी गिरिजा देवी, रस्किन बॉन्ड, विक्की विनायकराम आणि खुद्द रतन टाटा। या दिवाळीतली एक समृद्ध मैफिल, घरातल्या प्रत्येकासाठी, प्रत्येकातल्या स्वतःसाठी।